झोपेमध्ये जर सतत स्वप्न तुम्हाला पडत असतील, रोज वाईट स्वप्न पडत असतील, झोपेमध्ये स्वप्नामध्ये नाग येणे, कुठला एखादा मृत्यू झालेला व्यक्ती येणे, घरातील वाईट गोष्टी स्वप्नामध्ये दिसणे, घरामध्ये आजारी पडल्यासारखं वाटणे आणि ते स्वप्नामध्ये दिसणे, घरामध्ये भांडणं झाली आहेत, कुणाचा मृत्यू झाला आहे, अशा वाईट गोष्टी जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असतील तर त्यासाठी एक 2-3 उपाय मी तुम्हाला सांगतो आहे. पहिला उपाय म्हणजे रात्री झोपायला जाताना व्यवस्थितपणे पायावर पाणी घ्यायचं आहे आणि चेहरा देखील धुवायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या देवघरासमोर किंवा एखाद्या देवाच्या तस्वीरीसमोर, फोटोसमोर 2 मिनटाकरता उभं राहायचं आहे. त्या देवाला नमस्कार करायचा आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे, दत्त दिगंबराचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम नमः शिवायचं नामस्मरण करायचं आहे किंवा हनुमंताचं नामस्मरण करायचं आहे. या तिन्ही देवतांपैकी किंवा कुठल्याही देवतांपैकी एक 10 ते 20 सेकंद, 25 सेकंद तुम्ही नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर शांतपणे झोपायला बेडवर जायचं आहे आणि झोपायला बेडवर गेल्यानंतर 5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर शांतपणे डोळे बंद करायचे आहेत आणि असा विचार करायचा आहे, अशी भावना मनात आणायची आहे की आजपासून मला खूप शांत झोप लागलेली आहे, लागणार आहे, लागत चाललेली आहे. आजपासून मला झोपेतून उठल्यानंतर खूप फ्रेश वाटणार आहे, एनर्जेटिक वाटणार आहे, आनंदी वाटणार आहे आणि अशी भावना करायची आहे आणि शांतपणे झोपून जायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपते वेळेला तुमच्या उशाखाली एक 5 किंवा 11 दुर्वा, त्याची अशी एक छोटीशी जुडी बांधायची आहे दोऱ्याने आणि ती जुडी आपल्या उशाखाली ठेवायची आहे आणि सकाळ झाल्यानंतर ती आपल्या एखाद्या ठिकाणी झाडामध्ये टाकून द्यायची आहे. हे 2-3 उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला यामध्ये निश्चित फायदा होईल. थँक्यू.